ठाणे प्रभाग क्रमांक 4 भाजपा महागठबंधन के अधिकृत उम्मीदवार स्नेहा रमेश आमरे, आशा देवी शेर बहादुर सिंह, सिद्धार्थ संजय पांडे, मुकेश मोकाशी के प्रचार कार्यालय उद्घाटन पर महाराष्ट्र के सांस्कृतिक कार्य मंत्री एडवोकेट आशीष शेलार की गरिमामयी उपस्थिति रही। इसके साथ ही विधायक संजय केलकर, एडवोकेट विधायक निरंजन डावखरे, शिवसेना कार्याध्यक्ष पूर्वेश प्रताप सरनाईक द्वारा उद्घाटन किया गया। भाजपा ठाणे जिला अध्यक्ष संदीप लेले, शिवसेना समन्वयक राकेश मोदी के साथ अनेक गणमान्यों की गरिमामयी उपस्थिति रही, जहां हजारों की संख्या में स्थानिक नागरिकों की गरिमामयी उपस्थिति रही। तो वहीं उद्धव ठाकरे पर जमकर बरसे मंत्री आशीष शेलार। दमदार सिद्धार्थ संजय पांडे जी हैं, जी हमारे बीच आ चुके हैं। से विनती और देवता जो सुबड़ी जय 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 हनुमान गोसाई कृपा करो दो सतवार पाठ कर कोई बंदी बात कोई तो बड़े हनुमान चालीसा कोई सीधी साथी गौरी तुलसीदास सदा चेहरा कीजे नाथ हृदय माने पवन तनय संकट हरनो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत रडू बाय रडू कोपऱ्यात बसू या पद्धतीचं उद्धवजींचं वक्तव्य आहे। त्यांचं झालं तर चांगलं, त्यांच्या बाजूने नाही झालं तर विरोधात। माझा थेट सवाल उद्धवजींना आहे, आज बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांवर तुम्ही प्रश्न उपस्थित करता। निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या कार्यक्रमातल्या टप्प्यांमधून ज्यांना
बिनविरोध निवडून येण्याचं सौभाग्य मिळालं त्यांच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करता आणि बिनविरोध निवडणूक आलेल्यांवर चौकशी करा असं म्हणता, तर माझा सवाल उद्धवजींना आहे, 14 मे 2020 ला उद्धव ठाकरेजी तुम्ही स्वतः विधान परिषदेमध्ये बिनविरोध निवडून आलेला आहात. मग तुम्ही बिनविरोध निवडून आलात ते योग्य कसं? आणि आजच्या बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांवर जर तुम्ही प्रश्न विचारत असाल तर पहिला विधान परिषदेचा बिनविरोध निवडून आलेला आमदार म्हणून तुम्ही पहिला राजीनामा देणार का? हा त्यांना माझा सवाल. जय श्रीराम, जय श्रीराम. हा जो प्रभाग 4 आहे हा महायुतीचा बालेकिल्ला आहे आणि 100% या ठिकाणावर सगळेच्या सगळे उमेदवार निवडून जातील. इथल्या मतदारांचा आशीर्वाद, त्यांचं सहकार्य आणि त्याच्यामुळे 100% यश यांना मिळेल याची मला खात्री आहे. बघतोय की महाराष्ट्रामध्ये सर्वच महानगरपालिकेमध्ये महायुतीचा आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं की ठाणे महानगरपालिकेमध्ये सुरुवातीला आपण बिनविरोध महायुतीच्या जागा निवडून आलेल्या आहेत. याही वेळेस ठाणे महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या युतीचे 100% जास्त नगरसेवक निश्चितपणे निवडून येणार आहे आणि याचा निश्चय हा सर्व कार्यकर्त्यांनी दोन्ही पक्षाचा केलेला आहे. त्या दृष्टीने कामही चालू आहे आणि मोठी ताकद आपल्याला आज कार्यकर्त्यांची या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने दिसून येते. नक्कीच आज आदरणीय ठाणे शहराचे आमदार आणि आमचे सर्वांचे नेते आदरणीय संजयजी केळकर साहेब त्यांच्या हस्ते आज प्रभाग क्रमांक 4च्या आमचे जे उमेदवार आहेत त्यांचं जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. निश्चितपणे केळकर साहेबांनी जसं सांगितलं की या प्रभागामध्ये 3 कमळ आणि 1 धनुष्यबाण असा हा नारा आमचे कार्यकर्ते देत आहेत. परंतु या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कमळ आणि धनुष्यबाणाच्याच बाणावरच लोकांनी जो आहे विश्वास दाखवलेला आहे आणि निश्चितपणे येणाऱ्या या ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आमच्या महायुतीच्या सरकारवर आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर ठाणेकर सुद्धा भरभरून आशीर्वाद देतील आमचा विश्वास. निश्चितपणे ठाणेमध्ये असेल किंवा मुंबईमध्ये असेल महायुतीचाच महापौर बसेल हे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी काल त्या ठिकाणी घोषित केलेलं आहे. आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी घोषित केलेलं आहे आणि या महाराष्ट्रामध्ये जे काम आहे आमच्या नेत्यांच्या माध्यमातून सुरू आहे, येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक महानगरपालिकामध्ये असंच चांगलं काम महायुतीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. एकच वाक्य आहे, 3 कमळ आणि 1 धनुष्यबाण. निरीक्षक या नात्याने मी एवढीच गवाही देतो की रेकॉर्ड मतांनी आपल्या 4 नंबर प्रभागामधले बीजेपीचे 3 आणि शिवसेनेचा 1 कॅन्डिडेट रेकॉर्ड मतांनी निवडून येईल. कारण विरोधकांकडे उमेदवार नाहीये, व्यक्ती नाहीये, कॅन्डिडेट नाहीये आणि आमचे कॅन्डिडेट सतत जनतेमध्ये राहणारे आहेत. रेकॉर्ड मताने आमचे हे 4ही कॅन्डिडेट जोरदार मतांनी इतिहास घडवतील 4 नंबर प्रभागात. जय जय श्रीराम. क्रमांक 4 मध्ये ऑलरेडी 4 नगरसेवक हे शिवसेना भाजप महायुतीचे प्रस्थापित निवडणूक होत आहे आणि याच्यामध्ये पुणे आम्ही त्याच उमेदवारांना लोकांसमोर केलेलं आहे. अत्यंत चांगली कामगिरी त्यांनी गेल्या 5 वर्षाची टर्म असताना त्यांनी 9 वर्ष कामगिरी केलेली आहे आणि त्यामुळे मुकेश मोकाशी असतील, स्नेहाताई आमरे असतील, आशाताई शेरबादकर तर फार जुन्या नगरसेविका आहेत आणि सिद्धार्थजी पांडे हे 4ही नगरसेवक अत्यंत जोमाने काम करत आहेत आणि मला पूर्ण खात्री आहे की हा सर्व परिसर प्रभाग क्रमांक 4 हे त्यांना प्रचंड बहुमताने निवडून येतील आणि पुन्हा एकदा महायुतीच्या लोकांना सेवा करण्याची संधी इथले नागरिक देतील. महापौर महायुतीचा असेल, अजून मला निवडून येणार आहे आणि महायुतीचाच महापौर होणार आहे. आपण पाहिलं तर जिल्हा अध्यक्ष भाजपा जिल्हा अध्यक्ष या ठिकाणी जो आहे तो नील पांडे यांच्या वतीने सिद्धार्थ पांडे यांच्या वतीने जो आहे तो या ठिकाणी सन्मान केला जातोय.